हॅलो मित्रांनो, मी मयूर आणि टेकमेट मयूर या आपल्या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, थंबनेलकडे बघून तुम्हाला कळालंच असेल की आजचा जो व्हिडिओ आहे तो ट्रायपॉड वरती होणार आहे। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ट्रायपॉड अनबॉक्सिंग, ट्रायपॉड रिव्ह्यू, ट्रायपॉड कोणी घेतला पाहिजे आणि त्याचा यूज कसा करायचा अशा बऱ्याच गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करणार आहोत। आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो फार इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे। तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून जे येणारे व्हिडिओज आहेत त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील। सो लेट्स बिगिन विथ द व्हिडिओ। तर मित्रांनो, फायनली हा प्रोडक्ट माझ्या हातामध्ये आलेला आहे अनबॉक्स करण्यासाठी। तर हा जो ट्रायपॉड आहे तो सायो कंपनीचा हा ट्रायपॉड आहे आणि याचा मॉडेल नंबर तुम्ही बघू शकता, इथे लिहिलेला आहे WT3130 हा मॉडेल नंबर आहे। तर आपण आता याला अनबॉक्स करूया। तर मित्रांनो, जेव्हा बॉक्समधून काढतो हे एक अशा बॅगमध्ये हा ट्रायपॉड येतो आणि तुम्हाला जर हा कुठं ट्रायपॉड कॅरी करायचा असेल तर तुम्ही अशा ह्या बॅगमध्ये कॅरी करू शकता। सोबतच हे अडकवायला पण तुम्हाला दिलेलं आहे, तर हे तुम्ही कॅरी करायसाठी फार इझी पडेल। तर या बॅगमधून काढल्यानंतर हा ट्रायपॉड आहे, या ट्रायपॉडमध्ये त्या प्लास्टिकमध्ये हे असं ट्रायपॉड येतं आणि याच्यामध्ये दोन गोष्टी येतात, एक तर हा झाला ट्रायपॉड आणि त्याच्यासोबत झाला हा मोबाईल होल्डर। तर मित्रांनो, ह्या प्लास्टिकमध्ये येऊन काढल्यानंतर हा ट्रायपॉड काही असा दिसतो, बघतानाच फार असा हा सॉलिड ट्रायपॉड दिसतो, बघू शकता तुम्ही, आणि फार हा लाईट वेट आहे। तुम्ही दोन बोटांनी हा ट्रायपॉड तुम्ही उचलू शकता, इतका हा लाईट वेट ट्रायपॉड आहे। आणि आता आपण ह्या ट्रायपॉडला ओपन करणार आहोत। मित्रांनो, ओपन करण्यासाठी सिंपली आपल्याला एक मध्ये हा रॉड आहे, या रॉडला तुम्ही होल्ड करायचे आहे आणि ह्या दोन बटन ह्याला खाली पुश करायचं आहे। जसं तुम्ही पुश कराल हा ट्रायपॉड ओपन होईल। खूप सिंपल आहे हा ट्रायपॉड ओपन करायला। आणि या ट्रायपॉडमध्ये जर तुम्हाला याची लेंथ वाढवायची आहे तर याला लेंथ वाढवण्यासाठी तुम्ही बघू शकता की इथे हे जे ब्लॅक कलरचं तुम्हाला दिसतंय हे लॉक्स आहेत, तर हे लॉक तुम्ही ओपन करायचे आहेत। जसं तुम्ही याला ओपन केलात तर तुम्ही याला खाली याचं ओढल्यानंतर याची लेंथ ॲज पर युअर रिक्वायरमेंट तुम्ही इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकता। ठीक आहे, आता मी याला लॉक करून घेतो अँड ॲट द एंड ऑफ दिस व्हिडिओ मित्रांनो मी तुम्हाला हा कम्प्लीट ट्रायपॉड ओपन करून दाखवणार आहे, म्हणजे तुम्हाला ॲक्च्युअल लेंथ काय आहे याची ती तुम्हाला कळेल। आता मित्रांनो, तुम्ही इथे वरती बघू शकता की एक हँडल दिलेला आहे आणि या हँडलच्या मदतीने जे पण तुम्ही कॅमेरा किंवा जे तुम्ही मोबाईल इथे माउंट करणार आहात ते तुम्ही 360 डिग्रीमध्ये रोटेट करू शकता। ठीक आहे, म्हणजे तुम्ही पूर्ण 360 डिग्री व्ह्यू शूट करू शकता। ठीक आहे, आता सोबतच आपल्याला एक सेंट्रली एक अलाइनमेंट दिलेली आहे, जे मदतीने आपण याची हाईट इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो। हे बघा, इथून पण एक आपल्याला ऑप्शन आहे की आपण त्याची हाईट इन्क्रीज किंवा डिक्रीज करू शकतो। आता याच्यासोबतच मित्रांनो हे जे आहे इथे आपल्याला मोबाईल किंवा कॅमेरा माउंट करायचा असतो। ठीक आहे, आता हे कसं करायचं हे तुम्हाला मी दाखवणार आहे। हे जे भेटलेलं आहे मोबाईल होल्डर तुम्हाला, हे आपण इथे ठेवणार आहोत। आता मला मोबाईल इथे माउंट करायचा तर मी याला व्हर्टिकली होल्ड करणार आहे आणि याच्या बॅक साईडला एक स्क्रू आहे, ते मी त्याचा यूज करून हे टाईट करून घेणार आहे आणि आता इथे आपण मोबाईल अटॅच करू शकतो या मोबाईल होल्डरमध्ये। आता या ट्रायपॉडमध्ये सगळ्यात चांगली गोष्ट जी दिलेली आहे ते दिलेलं आहे यांनी लेवल बबलर। या लेवल बबलरच्या मदतीने होतं काय, जे पण तुम्ही मोबाईल किंवा तुमचा कॅमेरा ह्याच्यावरती माउंट करता आणि ते सेंट्रलाइज पोझिशनला आलेला आहे की नाही हे तुम्हाला चेक करता येतं। जेव्हा पण ते सेंट्रलाइज पोझिशनला असतो बबल, तर त्याच्यावरून आपल्याला समजता येतं की आपला कॅमेरा प्रॉपरली माउंट झालेला आहे किंवा प्रॉपर पोझिशनला आपल्याला सेट झालेला आहे। जर तो कुठल्या एका साईडला टिल्ट झाला असेल तर तुम्हाला सेंट्रलाइज पोझिशनला घेऊन यायचं आहे। आणि मित्रांनो, एक माझी ॲडवाईस आहे तुम्हाला, मार्केटमध्ये बऱ्याचपैकी स्वस्त ट्रायपॉड्स आहेत, फार 200 रुपयापासून ट्रायपॉडची सुरुवात होते, पण ते अजिबात परचेस करू नका, कारण की त्याची जी क्वालिटी असते ते फार चीप असते आणि ते जास्त दिवस राहत नाहीत। असं प्रोडक्ट परचेस करा की ज्याचा उपयोग तुम्हाला खूप दिवसापर्यंत करता येईल आणि ते लॉंग लास्टिंग प्रोडक्ट असतील आणि चांगल्या क्वालिटीचे प्रोडक्ट्स असतील। हा जो प्रोडक्ट मित्रांनो मी जो परचेस केलेला आहे तो 799 रुपीजला मी घेतलेला आहे, म्हणजे 799 रुपयाला हा मी प्रोडक्ट अमेझॉनवरून परचेस केलेला आहे।
आणि ट्रस्ट मी, हा प्रोडक्ट खूप चांगला आहे. इट्स वर्थ फॉर मनी. तर नक्की तुम्ही या प्रोडक्ट बरोबर जाऊ शकता. मित्रांनो, जसं स्टार्ट ऑफ दी व्हिडिओला मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या एंडमध्ये मी तुम्हाला याची ॲक्च्युअल लेंथ दाखवणार आहे की सगळे लॉक ओपन केल्यानंतर या ट्रायपॉडची लेंथ किती आहे. तर ते मी मित्रांनो आता तुम्हाला दाखवणार आहे. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.